श्री स्वामी समर्थ. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याची यात्रा, कर्माचे फळ आणि यमलोकातील शिक्षा यांचे सविस्तर वर्णन केले आहे. हे वर्णन धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगितले गेले आहे. वेगवेगळ्या परंपरांमध्ये याबाबत मतभेदही आढळतात. मृत्यूनंतरचे 13 दिवस काय घडते? गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा काही काळ आपल्या घराजवळ आणि कुटुंबाभोवतीच फिरत राहतो. या काळात आत्म्याला आपल्या मृत्यूची जाणीव होत असते. कुटुंबियांचे रडणे, आठवणी आणि विधी यांचा प्रभाव आत्म्यावर पडतो. पहिल्या 10 दिवसात आत्मा सूक्ष्म शरीर धारण करतो असे मानले जाते. पिंडदान आणि तर्पणामुळे आत्म्याला पुढील प्रवासासाठी शक्ती मिळते असे सांगितले जाते. 11वा आणि 12वा दिवस हे शुद्धीकरण व कर्म विचाराशी जोडलेले मानले जातात. 13व्या दिवशी आत्मा पुढील लोकांकडे प्रस्थान करतो अशी श्रद्धा आहे. गरुड पुराणातील 10 भयानक शिक्षा. नंबर 1. तामिश्र नरक. दुसऱ्यांची फसवणूक, चोरी आणि विश्वासघात करणाऱ्यांना अंधारमय नरकात यातना दिल्या जातात. नंबर 2. अंध तामिश्र. पती पत्नीमध्ये धोका देणारे किंवा कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्यांना अत्यंत वेदना भोगाव्या लागतात. नंबर 3. रौरव नरक. प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांना हिंस्र जीवांकडून त्रास दिला जातो. नंबर 4. कुंभीपाक. निरपराध जीवांची हत्या करणाऱ्यांना उकळत्या तेलात टाकले जाते असे वर्णन आहे. नंबर 5. कालसूत्र. आई वडिलांचा अपमान करणाऱ्यांना जळत्या भूमीवर यातना सहन कराव्या लागतात. नंबर 6. अशित्रवन. धर्मविरोधी आणि पाप कर्म करणाऱ्यांना तलवारीसारख्या पानांच्या जंगलातून जावे लागते. नंबर 7. शुकरमुख. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना क्रूर शिक्षा दिली जाते. नंबर 8. अंधकूप. दुसऱ्यांना सतत त्रास देणारे भयावह अंधकूपात पडतात. नंबर 9. कृमिभोजन. अन्नाचा अपमान किंवा लोभ करणाऱ्यांना किड्यांनी भरलेल्या ठिकाणी ठेवले जाते. नंबर 10. वैतरणी नदी. गरुड पुराणामध्ये वैतरणी नदीचे वर्णन मृत्यूनंतर आत्म्याला पार करावी लागणारी भयंकर नदी म्हणून केले आहे. गरुड पुराणात सांगितले आहे की मृत्यूनंतर आत्मा यम लोकांच्या प्रवासात वैतरणी नदीपाशी पोहोचतो. ही नदी पापी लोकांसाठी अत्यंत भयावह मानली जाते. तिच्यात रक्त, पू, दुर्गंधी, गरम पाणी आणि भयंकर जीव असल्याचे वर्णन आहे. धार्मिक आणि पुण्यवान लोकांना मात्र ही नदी सहज पार करता येते. असे मानले जाते की गोदान केलेल्या व्यक्तीला गाय मदत करते. पुण्यकर्म करणाऱ्यांना त्रास कमी होतो. पापी आत्म्यांना यमदूत शिक्षा देत नदी पार करवतात. पापकर्म करणाऱ्यांना रक्त आणि घाणीने भरलेली वैतरणी नदी पार करावी लागते असे वर्णन आहे. भगवद्गीता प्रमाणेच गरुड पुराणही आत्मज्ञान आणि कर्मफळ समजणारा ग्रंथ मानला जातो. मृत्यूनंतर घरात गरुड पुराण वाचण्यामागे उद्देश आत्म्याला शांती लाभावी, कुटुंबाला वैराग्य आणि सत्याची जाणीव व्हावी, चांगले कर्म करण्याची प्रेरणा मिळावी. गरुड पुराणातील हे वर्णन लोकांना पापापासून दूर ठेवण्यासाठी आणि चांगले कर्म करण्याची प्रेरणा देण्यासाठी सांगितले गेले असल्याचे अनेक विद्वान मानतात. धार्मिक ग्रंथातील या गोष्टी
श्रद्धा, संस्कृती आणि नैतिक शिक्षणांशी जोडलेल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट, हे सर्व वर्णन धार्मिक श्रद्धा आणि पुराण कथांवर आधारित आहे. वेगवेगळ्या हिंदू परंपरा आणि तत्वज्ञानामध्ये आत्मा व मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल वेगवेगळी मते आढळतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उपयोगी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या विषयासह. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.